पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियजन हो, मुलं ही आमची संपत्ती आहे, हे सर्वांना माहित आहे. परमेश्वराला सुद्धा मुलं खूप आवडतात. प्रभू येशूने पुष्कळदा मुलांचं उदाहरण देऊन आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, सर्व मानव जातीला मार्गदर्शन केलेलं आहे. प्रभूच्या आशीर्वादाने मुलांना समोर वाढवा असं प्रभूचं म्हणणं आहे. स्वतः प्रभूने मुलांना आशीर्वाद दिलेला आहे. प्रभूने म्हटलेलं आहे की तुम्ही बालकासारखं बना, तुम्ही तुमचं अंतःकरण बालकासारखं बनवा, विनम्र बनवा, शुद्ध बनवा, पवित्र बनवा, तेव्हाच तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळेल. जोपर्यंत तुम्ही लहान मुलासारखं तुमचं हृदय होत नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वर्गामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होत नाही. प्रियजन, आम्ही बायबलमध्ये मुलाविषयी प्रभू येशूने पुष्कळसे उदाहरण, वचन, मार्गदर्शन केलेलं आहे, आम्हाला दिसते. आम्ही मार्क अध्याय 10 ओवी 13 पासून आम्ही वाचतो. प्रभू येशूने स्वतः मुलांना आशीर्वाद दिलेला आहे. आपण वचन वाचूया आणि त्या वचनाद्वारे आम्हाला प्रभूचं मन काय आहे, प्रभू कशा प्रकारे मुलांचं संगोपन करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करतो ते आपण पाहूया. मार्क अध्याय 10 ओवी 13 पासून. मग त्याने बालकांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्याने आणणाऱ्यांना दटावले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणाला, बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्या सारख्याचेच आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही. तेव्हा त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. प्रियजन हो, लोक मुलांना येशूकडे आणत होते, परंतु त्यांचे शिष्य त्यांना अडवत होते. येशूने त्यांना मनाई करून म्हटले का बालकांना माझ्याकडे येऊ द्या, आणि बालकांसारखं तुमचं हृदय झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये जाता येणार नाही. आणि मग नंतर येशूने त्यांना बोलावून त्यांना आशीर्वादित केला, आशीर्वाद दिला. प्रियजन हो, आमचा दृष्टिकोन बालकाकडे कसा आहे आपण पाहूया. बालकाकडे आमचा दृष्टिकोन आम्ही अशा प्रकारे पाहिलं पाहिजे की बालक हे आमची संपत्ती आहे. कोणाची संपत्ती आहे? बालक ज्या कुटुंबामध्ये जन्मला, ज्या कुटुंबामध्ये आहे, ज्या कुटुंबामध्ये त्याचं संगोपन होत आहे, त्या कुटुंबाची ते संपत्ती आहे. कारण ते कुटुंब त्या बालकांना जन्म देऊन तिथून त्यांचा म्हणजे उगम झालेला आहे. आणि मग काय होणार आहे? आमचा शेवट होणार आहे, आईवडिलाचा शेवट होणार आहे. आणि बालक मग काय होणार? एक दिवस त्या घरचे, त्या कुटुंबाचे मोठे व्यक्ती, बुजुर्ग बनणार आहे. आणि नंतर काय होणार आहे? काही दिवस आई वडील सांभाळ करतात, आई वडील कमाई करतात, आई वडील मार्गदर्शन करतात. मग जसं जसं मुलं मोठे होतात तेव्हा मग काय होते? हळूहळू तुम्ही पहा, मुलगा जेव्हा 20 वर्षाचा, 21 वर्षाचा, 22 वर्षाचा होतो, तेव्हा मग काय होते? मुलगा त्या कुटुंबाविषयी चिंतन करणं सुरू करतो, प्लॅनिंग करणं सुरू करतो, आईवडिलांना सल्ला देतो, आणि मग त्या कुटुंबाचं भविष्य तो रचण्याचा प्रयत्न करतो. आणि मग काय होते? हळूहळू हळूहळू त्या मुलाच्या हाती त्या कुटुंबाचे धागेदोरे येतात. मग जबाबदार व्यक्ती बनतो तो, आणि कुटुंबाचा मग एक करता धरता म्हणून बनतो, आणि मग कुटुंबाचे प्लॅनिंग करतो, योजना बनवतो. आणि मग तशा प्रकारे मग काय होते? कुटुंबाचं सर्व सांभाळणं त्याच्यावर. मग नंतर काय होते? आई वडील म्हातारे होतात,
मग त्यांना काही समजत नाही, मग त्यांना काही त्यांच्यानं काही होत नाही किंवा ते कमजोर होतात. मग काय असतात, मग हे आई वडील मग ह्या मुलावर अवलंबून असतात. मुलगा जे देईल ते खातात, मुलगा जे काही करेल ते ऐकतात. अशा प्रकारे मग ते मुलं होतात त्या घरचे मोठे लोक. म्हणूनच आपण जेव्हा त्या मुलांना लहान असताना अशा दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे की मुलं आमच्या कुटुंबाची संपत्ती आहे, आणि म्हणून ते संपत्ती आहे. तर मग आपण काय करावं, त्याला सांभाळलं पाहिजे, मुलांना सांभाळलं पाहिजे. आम्ही प्रत्येक जणच मुलाला सांभाळतो, कोण नाही सांभाळत, परंतु सांभाळण्याची पद्धत किंवा सांभाळण्याच्या माग आमची मनस्थिती काय आहे याच्यावर अवलंबून आहे. आम्ही कशा प्रकारे त्याला सांभाळतो. आमच्यामध्ये जर त्याच्याविषयी त्याचे भविष्य कसं बनवणे आहे ते जर आम्हाला समजलं तर आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे सांभाळतो. सर्वच जण ह्या जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे सांभाळतात. सर्वच जण ह्या जगामध्ये काय चालत आहे त्याच्यावर अवलंबून करतात, परंतु परमेश्वर काय म्हणतो ते आम्ही ऐकलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आम्ही बनवलं पाहिजे. आता या जगामध्ये किंवा ह्या मॉडर्न वर्ल्डमध्ये कॉम्पिटिशनचं जग आलेलं आहे आणि प्रत्येक जण काय विचार करतो की माझा मुलगा टॉप आला पाहिजे, माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळाली पाहिजे, माझ्या मुलाने समाजामध्ये मान मिळवला पाहिजे, माझ्या मुलाला एक अधिकार मिळाला पाहिजे, माझा मुलगा मोठ्या पदावर गेला पाहिजे, अशी आमची इच्छा असते. आम्हा ह्या जगाकडे पाहून आपण विचार करतो. प्रियजन हो, परमेश्वर काय म्हणते ते आपण ऐकूया. आम्ही नीतिसूत्रे अध्याय 16 ओवी 25 मध्ये आम्ही वाचतो. नीतिसूत्रे वचन काय सांगते पहा. मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्यूपथ फुटतात. एक मार्ग सरळ वाढतो, परंतु त्या मार्गाच्या शेवटामध्ये काय, मृत्यूपथ. मृत्यूपथ म्हणजे तो मार्ग कुठे जातो, आम्हाला मृत्यूकडे नेतो. तशाच प्रकारे आम्ही आमच्या मुलाबाबत आता जे मी विचार करतो ते मला वाटते का हे सत्य आहे, हे चांगलं आहे, हे एक आम्हाला सम्मानजनक आहे अशा प्रकारे, परंतु तो आम्हाला मार्ग कुठून येतो, मृत्यूकडे नेतो, याची आम्हाला कल्पना नाही. म्हणून प्रियजन हो, आपण ज्याप्रमाणे आमच्या मुलांसाठी निर्णय घेतो, योजना बनवतो, तो निर्णय, ती योजना त्या मुलाला शेवटपर्यंत कुठं नेणार, ती योजना हे आपण चिंतन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. ह्या माझ्या मुलाला मी जे शिकवण देत आहो, मी जे शिक्षण देत आहो, मी जे मार्गदर्शन करत आहो, ते मार्गदर्शन त्या मुलाला कुठं नेते, नाशाकडे नेते, मृत्यूकडे नेते, किंवा त्याच्या जीवनामध्ये त्याला अपमान करण्यासाठी नेते, किंवा त्याला एक मोठं बनवण्यासाठी. तर देवाने काय म्हटलेलं आहे, मोठा कोण आहे, जो सर्वात लहान बनतो तो स्वर्गामध्ये मोठा आहे. तर मग आपण आपल्या मुलाला या जगाचा मान देण्यापेक्षा स्वर्गाचा मान देण्यासाठी तयार करणे फार गरजेचं आहे. आम्हाला प्रत्येकालाच वाटते की माझा मुलगा सुखात राहावा, बरोबर आहे, सुखात राहायलाच पाहिजे, परंतु तो वाईटाकडे जाऊ नये. ह्या जगामध्ये धनसंपत्ती, मोठेपण, मान सन्मान हे सर्व आम्हाला स्वर्गामध्ये नेण्याचा मार्ग नाही. तर आम्हाला आमच्या मुलाला स्वर्गामध्ये नेण्यासाठी, त्याला अनंत जीवन मिळण्यासाठी, त्याचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी, देवाच्या दृष्टीने तो मोठा होण्यासाठी त्याला आम्ही धार्मिकरित्या आपण त्याला वाढवलं पाहिजे, आध्यात्मिकरित्या त्याला वाढवलं पाहिजे. त्याचं अध्यात्म आपण ओळखलं पाहिजे की माझा मुलगा किती प्रमाणामध्ये आध्यात्मिकतेमध्ये वाढत आहे, माझा मुलगा कशा प्रकारे देवावर विश्वास ठेवत आहे, माझा मुलगा कसा प्रार्थना करतो, माझा मुलगा देवाशी कसा जोडून आहे, माझा मुलगा प्रार्थना किती करतो, त्याला कोणता शोक लागलेला आहे, कोणता शोक लागत आहे, ते आपण पाहिलं पाहिजे.
आपण सुरुवातीपासूनच आमचे जे मुलं आहेत ते आमच्यासाठी फार महत्वाचे आहे, मौलाचे आहे आणि आमची संपत्ती आहे, म्हणून ते नष्ट होऊ नये, त्यांचा आत्मा नष्ट होऊ नये, त्यांचं जीवन व्यर्थ होऊ नये. ते पैशानं फक्त मोठे झाले नाही पाहिजे, परंतु आध्यात्मिकरित्या ते मोठे झाले पाहिजे. म्हणून सुरुवातीपासून आपण त्यांना विश्वासामध्ये वाढवावं, त्याला प्रार्थना करणे शिकवावं, त्याला मिस्सा बलिदानाला जाणे आपण शिकवावं, त्याला बायबल वाचणे शिकवावं, त्याला देवाच्या गोष्टी सांगावं, त्याला देवाच्या धार्मिक गोष्टी सांगावं. आणि मग तेव्हा त्याला खरोखर त्याचे सत्य त्याला समजून येईल. आणि तेच आमची संपत्ती आहे. जसं मुलं आमची संपत्ती आहे, धार्मिकता आमची मोठी संपत्ती आहे. आमच्या मुलाची खरोखरी संपत्ती काय आहे? धार्मिकता, आध्यात्मिक जीवन, अनंत काळचं जीवन, स्वर्गाचे जीवन. ते स्वर्गाचे जीवन त्यांना समजून देणे हे आमचे कर्तव्य आहे. जर आमचा मुलगा थोडा शिक्षणामध्ये कमी आहे किंवा ते लहान मोठं काम करून जर जीवन जगत असेल तरी काही फरक पडत नाही, परंतु ते अनंत जीवनाकडे गेलं पाहिजे, सार्वकालिक जीवनाकडे गेलं पाहिजे, त्यांना अनंत जीवन मिळलं पाहिजे, त्याचं भविष्य म्हणजे स्वर्गाकडे जाण्याचं भविष्य बनलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण आपल्या लेकराचा सांगोपन करूया, त्यांना प्रार्थना शिकवूया, त्यांना आध्यात्मिक जीवन समजावून देऊया, देवाच्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी त्यांना शिकवूया आणि देवाच्या दृष्टीने तो मोठा व्हावा, तो महान व्हावा, तो पवित्र व्हावा आणि त्याने अनंत जीवन गाठावे, हे आपण त्यांना शिकवूया.